तर माझा मुलगा मेलाय तसं तर ना मी असं जपान उचलीत नाही. शेजारच्या सुद्धा बायाला म्हणली बोलू नका हिला. मला बी काहीतरी वाटत असेल का नसेल मला सांगा मॅडम. माझं बाळ गेलं म्हणून मी लोक बघणार नाही. काळजी करू नको, कारण भाऊ आला का नाही तुझ्याकडे पळत? मग भावासाठी तेवढेच आहे मला काळी, तेवढेच आहे माझा. माझ्या लेकानं मला घातलं असतं झाकून झाकून बरं झालं असतं. नमस्कार. तर आज तुम्ही सगळेजण बघतच असताल आपण आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये निराधार आजी लोकांचा सांभाळ करतो, की ज्या आजी लोकांची मुलं कालांतराने गेलेत किंवा आहेत पण काही गोष्टी घरात घडत आहेत म्हणून घराच्या बाहेर पडलेले आजी लोक आहेत. घरात परत पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो आपण, पाठवण्याचा प्रयत्न करतो त्यांना. तर आज माझ्याकडं दोघं बहीण भाऊ आलेले आहेत आणि मी त्यांची ओळख करून देते. थोडीशी त्यांना आपण त्यांच्याशी बोलू, त्यांना विचारू की तुम्ही का आला तिथपर्यंत म्हणून. तर रिक्षामध्ये ते आलेले आहेत. तर दादा आपलं नाव? महादेव कांबळे. आणि आजीचं नाव? काशीबाई. कुठून आले आजी? लातूराहून आले मी आता. लातूराहून. आणि तुम्ही दादा कोण लागता आजींचे? भाऊला. माझ्या पाठचा भाऊ आहे. तुमच्या पाठचा. आणि तुमचं गाव मूळचं? मूळ गाव ती ही आहे रायवाडी. कुठली? लातूर पसली. रायवाडी. रायवाडी. हा हा. मुलगा वारला 5 महिने झालं. आता मुलगा वारलाय का? हा 5 महिने झालं. जून मध्ये वारला. जून मध्ये वारला. काय झालं होतं मुलाला? ती पॅरलेसचा झटका. पॅरलेसचा झटका. वय कमी असेल ना मुलाचं? 60ला जन्म होता त्याचा 60चा. हा. मग बघा ना आता किती वर्षाचा. 60 वर्ष झालं की. बर. 60-62 वर्षाचा झाला. मी हे विचारते, मग आता तिथून लातूरहून तुम्ही 5 महिने झालं मुलाला वारले, तुम्ही बाहेर का पडला? मग बाहेर का आली तू? आता ते ऐकू वाटना. 2दा पडली मी. हा. मला उठवलं सुद्धा नाही कुणा का. कुणी नेल्या काय ना नाताय ना तरी बाबा पडली या. काय करावं हिला बघावं. घरगतबत गळाला गळायले गपत जायचं. मी बळच हाका मारत यार लय पाणी झाले घरात. गपत बोलायचं नाही. गळायले काय आम्ही काय करा. तुम्ही किती बहीण भाऊ? मला एवढाच भाऊ आहे. मी एकच. दोघंच हवा होता जगात. दोघं बहीण भाऊ. काय मदत पाहिजे तुला माझ्याकडून? मदत मध्ये म्हणलं मी आता कुठं बी आश्रमला जाईन बाई. म्हणलं मला बोलू नको. मी तिला काय म्हणलं नाही आश्रमला जाईन म्हणून. मनातच ठेवलं कशाला येईल म्हणून. मग तर जाय आताच म्हणतीये म्हणलं जा. मग भावाला बाबा कशी करू मी. मला त्रास व्हायला दुखायले. अगर इथं खाली वरी होतंय वय मला. बाथरूमला खाली यायचं. काय करावं. कमरेचा त्रास आहे का तुला? कमरेचा मनका सर्कल आहे बाई. 4-5 वर्ष झालं म्हणून तरी माझ्या बाळानं नेमकं मला लातूरला. आई इथं कोण बघत. चल तिथं. चांगलं माया करत होता का मुलगा? चलतं मी म्हणलं तुझी बायको बघ. मुलगा सांभाळत होता का चांगला तुला? त्याला माय म्हणू देत नव्हती. माय म्हणलं की भांडण करायची. मग ह्याच्यात तरी गेला ना. माय म्हणलं की मायच म्हणतोय. कशाला माय म्हणतोय. काय दिलं तिनं. काय कमवलंय तिनं. काय कमवते माय बाई. माणूस काय कमवायचं बाईने. सांभाळलं की तू. मोठं केलं. 1.5-2 वर्षाचा होता बाप वारल्यावर. दुनिया करती मोठं. तूच केलंस का जगाच्या वेगळं. मला 2-3 दिवस त्या अगोदर केलता फोन. मग मी म्हणलं बाबा दररोज या म्हणून फोन करायलीस. मग 2-3 वेळेस गेलो मी हिच्याकडे. पोराने मी पैसे दिले. काय म्हणू नका बाबा काय नाही. 500-500 रुपये द्या आणि या तुम्ही काय दवाखाना हे ते करून. पण आता 500च्या पुढचा दवाखाना आहे म्हणून याला 500 द्यायचे. जेवढं तुमच्यानी होत तुम्ही कुठं कामाला धंद्याला आहे का? नाही. मग ते द्यायचे. आणि मग आमचं पोरगं म्हणलं फक्त तेवढंच करा आणि त्यांना बी काही बोलू नका. बरोबर. पाहुण्या माणसाने काय बोलायचं नाही. गपचूप राहायचं. द्यायचं आपल्या बहिणीला यायचं. आजीला नातू किती आहेत? 3 आहेत. 3 नातू आहेत आजीला. सून आहे. त्यांनी सांभाळायला पाहिजे ना. आम्ही कसं काय सांभाळायचं सांगा ना. आता ती सांभाळीत नाही. तिची काय तुला त्रास काय होतो? मला त्रास काय नाही. सांभाळीत नाही. सून बोलती काही बी. मग हे बघ काही गोष्टी आपल्या पण चुकतात. काही गोष्टी त्यांच्या पण चुकतात. मी तर माझा मुलगा मेलाय तसं तर ना मी असं जपान उचलीत नाही. शेजारच्या सुद्धा बायाला म्हणली बोलू नका हिला. जाऊ दे. नाही बोललं तर नाही बोललं. आपण देवाचं ना नाव घेत बोलू. बसायचं. मी बेवारसी म्हणणंच राहिले. मग समजा खबर माणूस घरात
पाणी बदबद बदबद बद गळलं तरी मी गप्पत बसायचं धरून. मग सांगा मला बी काहीतरी वाटत असेल का नसेल मला सांगा मॅडम. माझं बाळ गेलं म्हणून मी लोक बघणार नाही. काळजी करू नको, कारण भाऊ आला का नाही तुझ्याकडे पळत? मग भावासाठी तेवढंच आहे मला काळी, तेवढंच आहे माझा. त्याला सांगत हे बाबा, मग त्याला बी आहे अवघड. तुम्ही सारखंच बहिणीकडे जाता, त्याला एकानं म्हणायचं. आता मला आंघोळ केली नाही का? लय वास येतोय अंगाचा. आंघोळच नाही मला. का किती दिवस झाला आंघोळ करून? का परवा दिवशी केली, काल बी नाही आंघोळ, आज बी नाही. आज तर इकडे तिकडे हिंडायला हो, तिकडे गेला हो. मला ती बसू वाटत नाही. एवढा वास येतोय अंगाचा. मला बसू वाटत नाही. जेवली का तू सकाळपासून? खाली ती चपाती तिथेच आहे बाबा. काय ती चपाती ते गेलं ना, काय गोड लागणार माझी. मला असं झालंय की देवानं मला खाटवलं, मला नेलं असं बरं झालं असतं मॅडम. हे उलट केलंय, हे मला जास्त टेन्शन आहे. मला उलट केलंय देवानं. माझ्या लेकानं मला घातलं असतं झाकून झाकून, बरं झालं असतं. गप बस. काय करतो देव? त्याच्या हातात आहे तोच करतो. खरं त्याचा खेळ कळत नाही, देवाचा खेळ नाही कळत माणसाला. आता प्रत्येकाला जायचंय हा, पण मला आधी न्यायचं होतं मॅडम. सगळ्यालाच वाटतं ग, सगळ्यालाच वाटतं मी कशाला राहिले, मी कशाला राहिले, मी का नाही गेले. हा, तुझा लेक लय चांगला होता, तुला सांभाळत होता. मला दुसरं अजून असतं लेकरू, लेक असता, लेक असते. मी जरा शांत राहिले असते, त्यांच्या दारात पडले असते. बहीण असते तिच्याकडे 2 रोज गेले असते. सुखा दुखाला बहीण बी नाही, मुलगी बी नाही. मग होतं ती तेवढंच होतं नाही काही एवढा भाऊ. मी काय करायचं? भाऊ आला का नाही पळत तुझ्यासाठी? भाऊ माझा भावाचं काळीच थांबलं का सांग बरं? भावाचं काळीच नाही थांबत. कुठं तरी माझ्या बहिणीची सोय होईल म्हणून सकाळपासून ती पिशवी आणि तुला एका हातात घेऊन भाऊ फिरतोय. त्यांचं तरी का वय कमी आहे का सांग बरं? सांगा ना. भावाचं बी बघू वाटत नाही, पण आता माझा विलाज झाला. तुझं वय किती असेल? माझं वय 80. 80. आणि दादा तुमचं वय? 71. बघा, दादांना पण व्यवस्थित चालता येत नाही. काय करू सांगा, मला काही कळत नाहीये. कारण आपल्या इथला जो जिना आहे, वरती चढता येत नाही, उतरता येत नाही. आजीला अजिबात चढायला येत नाही, उतरायला येत नाही. आजीच्या मनका पूर्ण सरकलेला आहे. तर आता खूप ह्या आईला व्यथा येतात, खूप तिला दुःख आहे. ते दुःखात असं सांगण्यासारखं नाहीये, शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीये. तू तुझ्या बाळाच्या आठवणीमध्ये जग. जेवढे तुझे दिवस राहिले तेवढे दिवस, कळलं का तुला? आणि मी तुला असं वाऱ्यावर नाही सोडणार. मी तुझी चांगल्या ठिकाणी सोय करते. कारण माझा आश्रम आहे ना, वरती जावं लागतं चढून इथून. हा, असं भुईटी आश्रम आहे. मी त्या आश्रमात चांगली तुझी सोय करते. हा, राहशील का तिकडं तू? तर मी हिला इथंच काबर बसवले, कारण एवढ्या पण पायऱ्या तिला चढता येणार नाही म्हणून इथं बसवले आजीला. आणि आजीची एका चांगल्या ठिकाणी सोय करते ब्रदरच्या इथं. आणि ब्रदर पण म्हटले एक तासाभरात मी ताई येतो. मला भेटतर का कवा? अगं बाई भेटणार की. बस मला हेच पाहिजे, मला माणसाची गरज आहे. ना मी येते. मी बी पुण्यातच राहिलेले आहे. माझ्या बाळानं मला मी येते की तुझ्याकडे. मी इथंच आश्रम. मला तुम्हीच बहिणी लेक म्हणून तुझी लेकचा येते. बस मला एवढंच पाहिजे, मला काही नका. मी येते. मला काही सुद्धा नका. मी नाही गणक होताना कमी आहे जाऊन 2 दिवस मी राट पण काढले भावावरून एकावर. कंपनी हादरली ती सिरक्यात माझा मालक वाढली. तू किती बघ, तुझे मालक किती वर्ष झालं वारले? 62 साली वारलेत. तरी तू चांगली राहिली का ना आतापर्यंत? व्यवस्थित राहिली का ना तुझ्या बाळासाठी? आता त्याला त्रास होईल तू रडल्यावर. तू जास्त त्रास करून घेतलीस ना, तर तुझ्या बाळाला त्रास होईल. नाही रडत मी, नाही रडत बाबा. त्याला काय वाटेल? माझ्या आईला लय दुःख आहे, कळलं का तुला? रडत नाही बाळा. मी रडू नको, रडत नाही रे बाळा. रडू नको, रडत नाही मी. तू चांगला आता कोण आई म्हणत असते का? मला पोट भरतंय, माझं पोट भरलं आहे.
आहे. मला आई म्हणली की आई त्या आधी गार होईल. आई बाळा मी कुणावाचा म्हणजे बायकोला प्यायचा, थोडंफार मदत करायचं की लगेच पाठीमागे यायची. जाऊ दे आता. त्या गोष्टी काढायच्या नसतात दादा. तिचं आता चांगलं तिला ठेवलं पाहिजे. आई त्यापैकी येते बाबा झालं तिने लगे माग काय करायला या खाली खरं ना खरं त्याला कधी बसू देत नाही अवकाळानं कधी नाही. आंघोळ नाही मला कालपासून काढली नाही नाचली नाही. तुला सांगू का लय मोठं दुःख असते लेकराचं नवऱ्याचं. काळीच नेलं तुझं नवऱ्याच्या दुकान आई बाप मग आमचे आई बाप मी 11 वर्षाची असताना आई वाढली. 11 वर्षाची होती माझी मी 11 वर्षाची होती. पुन्हा लग्न झालं. ही लेकरं लहान लहान आई मिली तेव्हा ही 3 वर्षाचा होता. आणि धाकटा भाऊ तू सगळ्याला सांभाळले. मड्यावर पिलं भावानं धाकट्या आणि इथं मुलगी उंबर गेला यांचं शिक्षण झालं. म्हणजे तुझ्या भावानी आईला आई वारल्यावर पिलं. हा मड्यावर पाजलं धाकट्या भावाला. पिऊ द्या म्हणले आईचं दूध आहे. लहान होताना लय मग रडू नको केलं तू. दुःख आवरत नाही. दुःखाचा लोढा येतोय सुख मला कळतच नाही. आयुष्यात सुखच नाही मला. कुठं लग्न होतं सुखच मला नाही. तिला कुणी नाही जवळ केलं. हे मी सत्य सांग. हिनं सगळ्यांना केलं. तिला कुणी नाही जवळ केलं. खरंच मला कुणी नाही. मी हिनं सगळ्यांना मदत केली. ह्याला सांभाळलं त्या भावाला सांभाळलं. त्या पोरा करता 4-5 पोरं जरी आले तर सगळ्याला करून घालायचं. सगळ्याला करून घातलं. गेरवाड्याचे पोरं यायचे मित्र ते तिथे सगळे घोरपर्यंत यायचे. माझं पोरग व्यवस्थित मी आता बघ मी एक सांगते तुला. हे सगळं देईन तुला पण तुझा मुलगा नाही देऊ शकत. बरोबर नाही कोणी देऊ. आम्ही तुला अन्न देऊ पाणी देऊ सगळं देऊ कपडा देऊ तुला चांगलं सांभाळू पण तुझा पोटचा गोळा आम्ही नाही देऊ शकणार तुला. मला काही नाही दिलं ऐक तू एवढं रडलेलं त्याला आवडणार नाही. तर आता तू मला सांग तू सगळ्या तुझ्यापाशी आठवण येतात. आता तुझी सून तुझे नातू म्हणतील की आम्ही आमच्या आईला चांगलं सांभाळत होतो. आजीला आमच्या मामाने घेऊन गेलं. हा मग त्यांना त्रास होणार ना. कशाला त्यानं आणले कशाला म्हणते मी गेले. आणि तुला काय म्हणून काय त्रास होत होता. काय जेवण पाणी खाणं सगळं व्यवस्थित देत होते. हो व्यवस्थित देते की. संध्याकाळचं जेवण आणायचं झाला मला झोपला 10 वाजता तर मग आता आपलं दम निघतो का. गळत आहे घर मी आपलं अंगावर घेऊन पडायचं. मला झोप लागली. तू एकटीच राहायची तुझ्या जवळ कोणीच नाही. कुणी नाही. तू त्यांच्या जवळ नव्हती राहत. नाही मला बरी एकटीला रूम केलेली आहे. गळकी पत्र आहेत. खाट इकडे ठेवलेली आहे. पाणी पडायचं जे स्वयंपाक करते तिथं. आणि मग काय करायचं इथं तरी खाटावर असं तू पुन्हा झोपायचं. सुनबाई काय काम करते. कुठेतरी त्या MIDC मध्ये स्वयंपाक. अण्णा तू काय काम करतात. ती एक कुठे इट भटीवर काय किंवा ती थोरला आणि एक काय कुठं ते काय तिथं नळ बसवायचं ते करते एक. आणि एक कुठं दुकानात का कुठं जाते ती बारक. आजीला नाही सांभाळू शकत का ते लोक. अहो बोलत नाही तर साधं जवळून जाते. माझं दुखू द्या काय होऊ द्या काय होऊ द्या बोलत नाही. काय दुखायलंय अगं खाली ये. तुम्ही खूप छान मदत केली तुमच्या बहिणीची. आज ह्या एवढ्या वयात पण ह्या बहिणीला घेऊन तुम्ही आज पुण्यामध्ये फिरताय की कुठंतरी माझ्या बहिणीला आधार मिळावा. माझी बहीण शेवटचे दिवस तिचे चांगले जावे म्हणून तिने खूप दुःख सोसले. 80 वय आहे तिचं. तर मी एक चांगल्या ठिकाणी सोय करणार आहे आणि तिथं तुमच्या दोघांच्या सहमतीने जे काही तिथली प्रोसिजर असेल त्या आश्रमाची तर तुम्ही ते नक्की करा. हा आणि तुम्ही त्या आश्रमामध्ये 6 महिन्याला पण भेटायला जावा. तुमच्या बहिणीला बघा काळजी घ्या तिची. काय हा मी जाईन नाही. हिला 15 दिवसाला महिन्याला भेटायला जाईन. व्यवस्थित तुम्ही चांगलं केलंय म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. नाही धन्यवादाचं काय नाहीये. माझं कर्तव्य आहे. मी आज निराधारांचंच काम करते. निराधारांची मुलगी आई होण्याचं काम करते. तर तू पण राहा छानपैकी तिथं. आणि हा जो छोटासा व्हिडिओ आहे आपण YouTubeच्या माध्यमातून टाकणार आहे. बरेचसे लोक बघतील. मी टाकू का. टाकू
हा, तर तुमच्या दोघांची परवानगी आहे आणि आपण असं कुणाला जोर जबरदस्ती करत नाही, कारण जी काही आहे तिच्या ती व्यथा मांडलेल्या आहेत, तिनं सांगितलेलं आहे आयुष्यभर किती दुःख भोगले, सहन केले. आज तिच्या पोटचा मुलगा गेला, मुलगा 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा होता तेव्हा नवरा गेला, आई गेली 12 वर्षाची 11 वर्षाची होती तेव्हा. तिने फक्त सहनच केले. हा एकटा एक भाऊ आहे तिला, आणि तो भाऊ आणि बहीण आज काय का होणार, एक मन आहे पोटचं नाही होणार पण पाठचं होणार, तसं आहे. एक भामाजी म्हणती पाटच्या परिस पोटच्या परिस पाटचं होईल आणि नगर धुंडत धुंडत येईल. ती एक मराठीची म्हण आहे, कळलं का? भाऊ कुठले बी नगर धुंडत फिरतो मग बहिणीला. उडीच्या परिसर हा, मला पाठीचं होईल नगर धुंडीत येईल, तशी म्हण आहे. तर आज हा भाऊ खूप लांब पर्यंत गेला, बहिणीला घेऊन आला आणि सोय केला. तुझे आशीर्वाद नक्की त्या भावाच्या पाठीशी येतात. नमस्ते परत एकदा. आणि तुम्ही ब्रदरला ओळखत असाल, ब्रदरचं काम चालू आहे आणि थोडंसं माझ्या कामामुळे ब्रदरकडे थोडंसं माझं दुर्लक्ष झालंय, पण असं काही नाहीये, कामं चालूच आहेत ब्रदरच्याकडे. पण आता किती लोक आहेत ब्रदर आपल्याकडे? 5 जण आहेत. आणि मी मागं जो पेशंट सोडला होता ज्यांच्या पायाला खूप मोठी जखम होती, तर त्यांचं आत्ता ससूनला ट्रीटमेंट चालू आहे आणि खूप छान ट्रीटमेंट करतायत. मला सांगत होते की त्यांना ब्लड वगैरे चढवतायत आणि त्यांची सर्जरी करता येईल किंवा त्यांच्या पायाचं काय आहे ते बघता येईल, पाय वरती न जखम जाण्यासाठी. तर आपण त्या पण दादाला भेटू लवकरच. आणि तुम्ही बघितलंय की आज सकाळपासून हे दोघं बहीण भाऊ फिरतात रस्त्यावरती, कोणीतरी आधार देईल का म्हणून. तर आज आपण ब्रदरच्या आश्रमात पाठवते, कारण आजीच्या मणक्याला खूप त्रास आहे, आजीला पायऱ्या चढता येत नाहीयेत म्हणून. कारण आजीची सोय करणं गरजेचं आहे. आजीचा 5 महिने झालं मुलगा गेलेला आहे. तर ब्रदर तुम्ही घेचाल आजीची काळजी? मला मुलगा भेटला. हे मुलगा आहे तुझा? माझा मुलगाच म्हणेन मी, तुम्हाला मुलगाच म्हणेन. लय रडली ती माहिती का? माझ्या मुलाला बोलून 7वा महिना आई म्हणलेलं ऐकलेलं मी. तुम्ही आई म्हणायचं तिला? आई म्हणायचं. आजपासून तुला आई म्हणणार आहे दादा. मला लय चांगली काळजी घे. जाताना माझे मैत्रीण अगं असं नको म्हणू, तुला सांभाळायचं. पण माझा मुलगा म्हणतात मला आनंदच आहे ना. हे तुझा मुलगाच आहे. मुलगा तुझ्या मुलाचं नाव काय होतं? बलभीम. बलभीमनी पाठवलंय ह्या मुलाला. मी पण येणार तुला भेटायला. मला तुम्ही जरी आले तरी माझी बहीण म्हणून मी भेटल, माझी मुलगी म्हणून मी आभार मानेन. नको रडू. मी गणक होताना लय कमी आहे सर. तुला हाय गणगोत. आम्ही बहीण भाऊ तर दोन्ही जगात एवढं गणगोत आहे. माझ्यातले 20 आजी मी हाय. मी हे ब्रदर आहे तुला, तू काळजी करू नको. मला चांगली. आणि आज तुम्ही अशा निराधार आयांचा मुलगा होताय, आधार देताय, तर परमेश्वर तुम्हाला खूप शक्ती देवो, बळ देवो आणि तुमच्या कुटुंबाला तुम्हाला खूप सामर्थ्य द्यावं. आणि अशाच निराधार आईची आई मुलगा माझ्या बाळाला कुठेही देवानं सहकार्य करावं. हा, कुठेही मला आशीर्वाद दे. कुठेही येस देवा माझ्या माईला तर ही माझी हरण माझी आहे. पदराखाली दाखवून काय तुझ्या पदराखाली मला बस बस बस. आणि इटरा काळजी घे तिच्यापाशी. हा, काळजी घेते मी, काळजी घेते. मला तुम्ही भेटला बस झाले. मला दुसरं काही नका, मला तुम्ही भेट दिली, माझ्याशी चांगले बोललात, मला हीच लय आनंद आहे. तुझी सगळी काळजी घेतली जाईल. आणि धन्यवाद ब्रदर, तुम्ही आज अशा निराधार ज्यांची मुलं आज कालांतराने गेले त्यांचा मुलगा होण्याचा प्रयत्न करताय. तर परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या हातून हजारो मातांची, हजारो पितांची सेवा घडो. ज्यांचा मुलगा गेलाय त्यांचा सगळ्याचा मुलगा हो. हा, सगळ्यांचा मुलगा. तर चला आता पाठवू. मी काही जाणार नाही आश्रमामध्ये, मी नंतर जाईल. आता आजीला आणि दादांना पाठवणार आहे. ब्रदरची गाडी तिकडे. चल चल, मी धरते तुझ्या हाताला. चल. तू खुश आहे ना? पण तू खुश आहे का? आनंदी आहे का तू? आनंदी आहे. आनंदी आहे? आनंदी आहे. मला सर्दी बोलले ना, हा तुम्ही बोलला मुलगा तुम्ही, हा आई म्हणा माझं पोट भरलंय की. माझ्या बाईला माझा आशीर्वाद असो परमेश्वरा. तू तिथे येस दे, कुठे मी येस दे माझ्या माईला. माझी हरण आहे, माझी हरण आहे. मला लेक भेटली, मला बहीण भेटली. पांडुरंगा मी तुला हात जोडते. माऊली.